दिल्लीतील एका साध्याशा घरात रात्रीची वेळ आहे. स्वयंपाकघरात चूल पेटलेली नाही. घरातली मुलं जेवणाची वाट पाहत आहेत, पण ताटात अन्न नाही. बाहेर देशाची परिस्थिती काही वेगळी नाही. लाखो घरांच्या चुली विझलेल्या आहेत. शेतात जमीन आहे पण पाऊस नाही. विहीर आहे पण त्यात पाणी नाही. गोदामे आहेत पण त्यात धान्य नाही. आणि अशा वेळी एका देशाचा प्रधानमंत्री आपल्या घरात बसून स्वतःला एक प्रश्न विचारतो. जर मी देशातील लोकांना आठवड्यातून एक वेळ उपाशी राहण्याचं आव्हान केलं, तर माझं स्वतःचं कुटुंब ते सहन करू शकेल का? तो माणूस होता भारताचा दुसरा पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री. पण ही फक्त एका प्रधानमंत्रीच्या त्यागाची कथा नाही. ही कथा आहे एका अशा भारताची ज्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही अन्नासाठी परदेशाकडे पाहावं लागत होतं. ही कथा आहे दुष्काळाची, राजकारणाची, विज्ञानाची, शेतकऱ्यांच्या धाडसाची आणि अशा काही वैज्ञानिकांची ज्यांनी प्रयोगशाळेत तयार झालेल्या कल्पनेला भारतीय शेताच्या मातीत उतरवलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही कथा आहे त्या रोटीची, जी आज आपल्या ताटात सहज येते. पण एक काळ असा होता की त्या रोटीसाठी भारताला महासागराच्या पलीकडून येणाऱ्या जहाजांची वाट पाहावी लागत होती. चला, काळाचा काटा जवळपास 60 वर्ष मागे फिरवूया. वर्ष होतं 1965. भारताला स्वातंत्र्य मिळून अवघी 18 वर्ष झाली होती. देश अजूनही विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात होता. फाळणीच्या जखमा पूर्णपणे भरलेल्या नव्हत्या. लोकसंख्या झपाट्याने वाढत होती. उद्योग उभे राहत होते. धरणं बांधली जात होती. शिक्षणाचा विस्तार होत होता. पण एक मूलभूत प्रश्न अजूनही भारतासमोर उभा होता. या देशातील प्रत्येक माणसाला पुरेसं अन्न आपण स्वतः पिकवू शकतो का? आणि याच प्रश्नाचं उत्तर पुढची काही वर्ष भारताच्या इतिहासाची दिशा बदलणार होतं. त्या काळात भारताची शेती मोठ्या प्रमाणावरती मान्सूनवर अवलंबून होती. सिंचनाची साधनं मर्यादित होती. आधुनिक बियाणं, रासायनिक खतं, कीड नियंत्रण आणि यांत्रिकीकरण यांचा वापर आजच्या तुलनेत अत्यंत कमी होता. त्यात 1965-66 आणि 66-67 अशी सलग 2 वर्ष खराब पावसाची आणि दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली. अन्नधान्य उत्पादनात मोठी घट झाली. उपलब्ध आकडेवारीनुसार या 2 वर्षात भारताचं अन्नधान्य उत्पादन मागील 5 वर्षांच्या सरासरीपेक्षा लक्षणीय कमी झालं. देशाला मोठ्या प्रमाणावरती आयातीवरती अवलंबून राहावं लागलं. आता जरा त्या काळातील भारताची कल्पना करा. आज आपण दुकानात जातो, गव्हाची पोती घेतो, घरी येतो. पण 1960च्या दशकात परिस्थिती अशी होती की भारताला परदेशातून येणाऱ्या धान्याच्या जहाजांची अक्षरशः प्रतीक्षा करावी लागत होती. बंदरात जहाज आलं की धान्य उतरायचं. धान्य उतरलं की ते पुढे देशभर पाठवलं जायचं. म्हणजे शेतातून गोदामात आणि बाजारात असा सामान्य प्रवास नव्हता. अनेक वेळा देशाची अन्नव्यवस्था आयात केलेल्या धान्यावरती मोठ्या प्रमाणावर अवलंबून होती. म्हणूनच त्या परिस्थितीसाठी एक शब्द वापरला गेला, शिप टू माउथ, म्हणजे जहाजातून आलेलं धान्य जवळजवळ थेट लोकांच्या तोंडापर्यंत पोहोचण्याची वेळ. भारताला अमेरिकेकडनं PL480 या कार्यक्रमाअंतर्गत मोठ्या प्रमाणावरती गहू मिळत होता. PL480 म्हणजे अमेरिकेच्या पब्लिक लॉ 480 अंतर्गत अन्नधान्य सहाय्य आणि विक्रीची व्यवस्था. या कार्यक्रमामुळे भारताला संकटाच्या काळात मोठी मदत मिळाली. हेही इतिहासाचा महत्त्वाचा भाग आहे. पण त्याच वेळी या मदतीवरती भारताचं अवलंबित्व हा राष्ट्रीय धोरणाचा मोठा प्रश्न बनला होता. 1966 मध्ये भारताने अमेरिकेतून सुमारे 10.36 दशलक्ष टन गहू आयात केली अशी नोंद उपलब्ध आहे. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. लोकप्रिय कथांमध्ये त्या काळातील अमेरिकन गव्हाला अमेरिकन जनावरांचा चारा किंवा माणसांसाठी अयोग्य गहू असं म्हटलं जातं. अमेरिकेतून आलेल्या गव्हाची गुणवत्ता कमी होती आणि भारताला निकृष्ट धान्य दिलं जात होतं, अशी भावना आणि राजकीय टीका त्या काळात होती. कारण संपूर्ण PL480 गहू अमेरिकेत फक्त जनावरांना खाऊ घातला जात असे. भारत स्वतःच्या अन्न सुरक्षेसाठी दुसऱ्या देशाच्या पुरवठ्यावरती अवलंबून होता. आणि अन्नावरच हे अवलंबित्व कोणत्याही स्वाभिमानी राष्ट्रासाठी मोठं आव्हान असतं. याच काळात भारताचे पंतप्रधान होते लाल बहादूर शास्त्री. त्यांची शरीरयष्टी साधी, आवाज शांत, वागणं अत्यंत संयमी. पण निर्णयाच्या बाबतीत हा माणूस विलक्षण ठाम होता. 1965 मध्ये भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालं. देश एका बाजूला युद्ध लढत होता आणि दुसऱ्या बाजूला अन्न संकटाशी झुंजत होता. देशाच्या सीमांवरती सैनिक उभे होते आणि देशाच्या शेतांमध्ये पाऊस येण्याची वाट पाहणारे शेतकरी उभे होते. शास्त्रींनी याच वेळी एक घोषणा केली, जय जवान जय किसान. आज आपण हा नारा सहज उच्चारतो,
पण त्यामागची परिस्थिती समजून घेतली तर त्या 4 शब्दांचं वजन लक्षात येतं. सैनिक देशाच्या सीमा वाचवत होता आणि शेतकरी देशाचं पोट. पण संकट फक्त घोषणांनी सुटणार नव्हतं. देशाला तातडीने अन्न हवं होतं. आयात सुरू होती, परंतु त्याच वेळी भारताच्या नेतृत्वाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत होती. जर आज आपण दुसऱ्याच्या जहाजाची वाट पाहत बसू तर उद्या आपली स्वतःची अन्न व्यवस्था उभी करावीच लागेल. आणि इथेच भारताच्या इतिहासात एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय आकार घेत होता. शास्त्रींनी जनतेला वाचवण्याचं आव्हान केलं. आठवड्यातून एक वेळ उपवास किंवा अन्नत्याग करण्याचं आव्हान लोकांपर्यंत पोचलं. या आव्हानाचा उद्देश फक्त प्रतिकात्मक नव्हता. उपलब्ध धान्याचा काटकसरीने वापर करणे आणि देशाच्या अन्न संकटात नागरिकांनी सहभागी होणे हा त्यामागचा हेतू होता. या आव्हानाला मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद मिळाला. लोकांनी स्वतःच्या पातळीवरती अन्नाची बचत करण्याचा प्रयत्न केला. इथेच शास्त्रींच्या नेतृत्वाची एक वेगळी बाजू दिसते. ते जनतेकडनं त्याग मागत होते, पण स्वतःही साधेपणाचं उदाहरण देत होते. त्यांच्या कुटुंबानेही अन्नत्यागाचा अनुभव घेतला. त्यामागचा संदेश महत्त्वाचा आहे. नेतृत्व म्हणजे फक्त आदेश देणे नव्हे, तर स्वतः त्याग करण्याची तयारी दाखवणे. आणि त्याच वेळी भारताच्या कृषी संशोधन क्षेत्रात आणखी एक मोठी हालचाल सुरू झाली होती. दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्था IARI आणि त्यांच्याशी संबंधित वैज्ञानिकांचा प्रश्न पडला होता. आपण आयात केलेल्या धान्यावरती कायम जगणार आहोत का, की भारताची शेतीच बदलणार आहोत? या प्रश्नाचं उत्तर शोधणाऱ्या व्यक्तींपैकी एक सर्वात महत्त्वाचं नाव होतं डॉक्टर मोनकोम संबशिवन स्वामीनाथन, म्हणजेच MS स्वामीनाथन. आणि दुसऱ्या बाजूला मेक्सिकोमध्ये एक अमेरिकन कृषी वैज्ञानिक अनेक वर्षांपासून गव्हावरती प्रयोग करत होता. त्याचं नाव होतं नॉर्मन ॲर्नेस्ट बोरलॉग. बोरलॉग यांची कहाणी स्वतःमध्ये एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. मेक्सिकोमध्ये त्यांनी गव्हाच्या अशा वाणांवरती काम केलं ज्यांच्या काड्या तुटलेल्या बुटक्या आणि मजबूत होत्या. पारंपरिक उंच गहू भरपूर खत दिल्यावरती कणसाचं वजन वाढल्यावरती वाऱ्यात किंवा पावसात आडवा पडू शकत असे. त्याला जिंग असं म्हटलं जातं. बोरलॉगच्या बुटक्या वाणांची काडी मजबूत होती, त्यामुळे झाडाला अधिक खत मिळालं तरी ते आडवं पडण्याची शक्यता कमी झाली आणि अधिक उत्पादन घेण्याची क्षमता निर्माण झाली. पण इथेही एक महत्त्वाची गोष्ट आहे. फक्त बियाणं जादूची कांडी नव्हतं, तर बियाणांसोबत सिंचन, रासायनिक खत, तण नियंत्रण आणि कीड नियंत्रण, योग्य पेरणी आणि शेतकऱ्यांना मिळणारा आर्थिक प्रोत्साहनाचा आधार, या सगळ्यांची एकत्रित गरज होती. स्वतः बोरलॉग यांनी आपल्या नोबेल व्याख्यानामध्ये स्पष्ट केलं की हरित क्रांती म्हणजे फक्त नवीन बियाणांऐवजी गोष्ट नव्हती. नवीन बियाणं, नवीन तंत्रज्ञान, योग्य सरकारी धोरण यांचा एकत्रित परिणाम होता. 1963-64च्या आसपास भारतीय वैज्ञानिकांनी मेक्सिकन बुटक्या गव्हाच्या वाणांमध्ये क्षमता पाहिली. स्वामीनाथन यांनी बोरलॉगच्या संशोधनाचं महत्त्व ओळखलं आणि भारतात त्याचा उपयोग करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. बोरलॉग भारतात आले, भारतीय परिस्थिती पाहिली आणि प्रयोग झाले. आणि भारतीय वैज्ञानिकांनी परदेशातून आलेल्या वाणांना तसंच स्वीकारण्याऐवजी त्यांच्यावरती स्थानिक परिस्थितीनुसार संशोधन सुरू केलं. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे, कारण हरित क्रांती म्हणजे अमेरिकन वैज्ञानिक आला, बी पेरलं आणि भारत वाचला इतकी साधी कथा अजिबात नाही. बोरलॉगनं महत्त्वाचं तंत्रज्ञान दिलं, पण त्याला भारतीय परिस्थितीत स्वीकारण्याची, चाचणी करण्याचं, सुधारण्याचं आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं मोठं काम भारतीय वैज्ञानिकांनी केलं. स्वामीनाथन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संशोधन संस्थांनी मेक्सिकन गव्हाच्या वाणांवरती प्रयोग केले. भारतीय शेतकऱ्यांना आवडेल अशा रंगाच्या आणि गुणधर्मांच्या गव्हासाठी पुढे सोनालिका आणि कल्याण सोना यासारख्या वाणांचाही विकास झाला. ICARच्या नोंदीनुसार 1964 आणि 65 मध्ये शेतकऱ्यांच्या शेतांवर 500 प्रात्यक्षिकांची मंजुरी मिळाली होती आणि 1966 मध्ये उच्च उत्पादन देणाऱ्या वाणांचा मोठ्या प्रमाणावरती कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय झाला. पण आता येतो या कथेतला सर्वात रोमांचक भाग. भारतासमोर प्रश्न होता, जर हे बियाणं खरंच इतकं चांगलं असेल तर ते मोठ्या प्रमाणावर आणायचं कसं? कारण एका छोट्या प्रयोगासाठी काही किलो किंवा काही क्विंटल बियाणं पुरेसं असतं, पण देश बदलायचा असेल तर लाखो शेतांमध्ये पेरणी करावी लागणार होती आणि त्यासाठी बियाणांची मोठ्या प्रमाणावरती गरज होती. अखेर भारतानं मेक्सिकोमधून तब्बल 18,000 टन बियाणं आयात करण्याचा निर्णय घेतला. 1966 मधील ही आयात त्या काळातील जगातील सर्वात मोठ्या बियाणे आयातींपैकी नव्हे तर अभूतपूर्व प्रमाणातील आयात होती.
बोरलॉग यांच्या नोबेल व्याख्यानातही 1966 मध्ये भारताने 18,000 टन मेक्सिकन बियाणं आयात केल्याची स्पष्ट नोंद आहे. आता जर दृश्य डोळ्यासमोर उभं करा. एका बाजूला अमेरिकेतून अन्नधान्य घेण्यासाठी भारताला जहाजांची वाट पाहावी लागत आहे आणि दुसऱ्या बाजूला मेक्सिकोमधून भारत स्वतःच्या भविष्यासाठी बी घेऊन येत आहे. फरक छोटा दिसतो, पण अर्थ खूप मोठा आहे. एका जहाजात आजचा आहार येत होता, दुसऱ्या जहाजात उद्याच्या अन्न सुरक्षेची शक्यता येत होती. पण बी भारतात आलं म्हणून काम संपलं नाही. उलट खरी परीक्षा आता सुरू झाली. कारण बियाणं शेतात पोचलं पाहिजे, योग्य वेळी पेरलं पाहिजे, त्याला पाणी मिळालं पाहिजे, खत मिळालं पाहिजे, शेतकऱ्याला कर्ज मिळालं पाहिजे, बाजारात उत्पादनाला योग्य भाव मिळाला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं, शेतकऱ्याला या नवीन पद्धतीवरती विश्वास बसला पाहिजे. म्हणून भारतीय वैज्ञानिकांनी शेतकऱ्याच्या शेतात प्रात्यक्षिकं उभी केली. आमचं म्हणणं खरं आहे असं फक्त भाषणातून सांगण्यापेक्षा शेतकऱ्याला स्वतःच्या डोळ्यांनी उत्पादन दाखवणं अधिक प्रभावी ठरलं. पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेशातील सिंचनाची तुलनेनं चांगली उपलब्धता असलेल्या प्रदेशांनी या नवीन तंत्रज्ञानाला वेगानं स्वीकारलं. कारण ही पद्धत प्रत्येक भारतीय शेतीसाठी सारखी लागू होत नव्हती. जिथे पाणी नव्हतं तिथे उच्च उत्पादन देणाऱ्या वाणांना पूर्ण फायदा घेणं कठीण होतं. त्यामुळे हरित क्रांतीचा पहिला मोठा फायदा सिंचन असलेल्या भागांना झाला. बोरलॉग यांनी स्वतःही आपल्या नोबेल व्याख्यानात सांगितलं की त्या काळातील मोठी वाढ प्रामुख्यानं सिंचन असलेल्या प्रदेशांमध्ये केंद्रित होती. आणि मग 1967-68 चा हंगाम आला. ज्या देशात काही वर्षापूर्वी धान्याच्या जहाजाची वाट पाहिली जात होती, त्या देशाच्या शेतांमध्ये गव्हाचं सोनं डोलू लागलं. आकडे बोलू लागले. 1966-67 मध्ये भारताचं गहू उत्पादन सुमारे 11.4 दशलक्ष टन होतं. 67-68 मध्ये 16.5 दशलक्ष टनापर्यंत पोहोचलं आणि पुढील काही वर्षात ही वाढ वेगानं वाढू लागली. 1970-71 मध्ये 23 दशलक्ष टनापर्यंत गेलं. त्याच काळात एकूण अन्नधान्य उत्पादनातही मोठी वाढ झाली. आता कल्पना करा, मागे उभा असलेला भारत अचानक पुढे धावू लागला. पण या विजयासोबत एक विचित्र समस्या आली. उत्पादन इतकं वाढलं की देशाची साठवणूक व्यवस्था त्यासाठी अपुरी पडू लागली. बोरलॉग यांनी आपल्या नोबेल व्याख्यानात नमूद केलं आहे की 1968च्या विक्रमी गहू उत्पादनानंतर भारताला साठवणुकीच्या क्षमतेची तीव्र कमतरता भासली आणि तात्पुरत्या उपाययोजना कराव्या लागल्या. म्हणजे काही वर्षापूर्वी भारताची समस्या होती धान्य कुठून आणायचं आणि आता समस्या झाली धान्य कुठे ठेवायचं. हा बदल फक्त आकड्यांमध्ये नव्हता, हा आत्मविश्वासाचा जन्म होता. भारताला पहिल्यांदा जाणवू लागलं आपण स्वतःला खाऊ घालू शकतो आणि म्हणूनच 1968 मध्ये भारताच्या गहू क्रांतीचं प्रतीक म्हणून विशेष टपाल तिकीट जारी करण्यात आलं. हरित क्रांती हा शब्द आता जगभरात ऐकू येऊ लागला. नॉर्मन बोरलॉग यांना 1970 मध्ये नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला. नोबेल समितीने त्यांच्या कामाला जगाच्या अन्न पुरवठ्याला वाढवून दिलेल्या योगदानाशी जोडलं. पण आता या कथेतला सर्वात भावनिक प्रश्न येतो. ज्या माणसाने जय जवान जय किसान म्हटलं त्यानं या विजयाची पूर्ण फळं पाहिली का? उत्तर आहे नाही. लाल बहादूर शास्त्रींचं निधन 11 जानेवारी 1966 रोजी ताश्कंदमध्ये झालं. म्हणजे हरित क्रांतीची सर्वात मोठी उत्पादन वाढ दिसण्यापूर्वीच ते या जगातून गेले होते. 1966 मध्ये मोठ्या प्रमाणावर बियाणांची आयात झाली. त्यानंतर 1967-68 मध्ये विक्रमी गहू उत्पादन दिसलं आणि पुढे ही प्रक्रिया वेगाने वाढत गेली. त्यामुळे हरित क्रांतीचं श्रेय एका व्यक्तीला देणं इतिहासाशी न्याय करणारं नाही. शास्त्रींचं नेतृत्व, कृषी मंत्री सी सुब्रमण्यम यांची धोरणात्मक भूमिका, डॉक्टर MS स्वामीनाथन आणि भारतीय वैज्ञानिकांचं संशोधन, नॉर्मन बोरलॉग आणि मेक्सिकोतील संशोधन, सिंचनाचा विस्तार, खत, कर्ज, सरकारी खरेदी, लाखो शेतकऱ्यांची मेहनत, या सगळ्यांनी मिळून ही क्रांती घडवली. आणि म्हणूनच ही कथा एका हिरोची नसून एका संपूर्ण देशाच्या सामूहिक प्रयत्नांची आहे. पण या विजयाची दुसरी बाजू आहे. हरित क्रांतीनं भारताला अन्न सुरक्षेच्या दिशेनं मोठी झेप दिली, पण तिचे फायदे सर्व भागांना समान मिळाले नाहीत. पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर यासारख्या सिंचन सुविधा असलेल्या भागांना सुरुवातीला मोठा फायदा झाला. गहू आणि नंतर तांदळाच्या उच्च उत्पादन देणाऱ्या वाणांवरती भर वाढला. रासायनिक खतांचा वापर प्रचंड वाढला, पाण्याचा वापर वाढला. त्यामुळे पुढील दशकांमध्ये माती, भूजल आणि जैवविविधतेसोबतच प्रश्नही निर्माण झाले. स्वतः बोरलॉग यांनीही आपल्या नोबेल व्याख्यानात हरित क्रांतीच्या मर्यादा आणि सर्व पिकांना समान फायदा झालेला नाही हे स्पष्ट केले होते.
म्हणजे हरित क्रांती ही जादू नव्हती, ती संकटावरचा एक अत्यंत प्रभावी वैज्ञानिक आणि धोरणात्मक उपाय होता. पण प्रत्येक उपायासोबत नवी आव्हानेही जन्माला येतात. आणि आज जेव्हा आपण आपल्या ताटात भाकरी, पोळी, पराठा किंवा ब्रेड सहज पाहतो, तेव्हा त्या अन्नामागची ही कथा लक्षात ठेवायला हवी. कारण एक काळ असा होता की भारताच्या अन्नव्यवस्थेची अवस्था शिप टू माउथ अशी होती. पण काही वर्षात परिस्थिती बदलली. 1965-67च्या दुष्काळानं भारताला दाखवलं की परावलंबित्व किती धोकादायक असू शकतं. शास्त्रींनी देशाला काटकसरीचा संदेश दिला, वैज्ञानिकांनी नवीन बियाणांचा शोध घेतला, स्वामीनाथन यांनी त्या बियाणांची भारतीय क्षमता ओळखली, बोरलॉग यांनी मेक्सिकन गव्हाचं तंत्रज्ञान भारतासमोर आणलं, सरकारने मोठ्या प्रमाणावरती कार्यक्रम उभा केला आणि भारतीय शेतकऱ्यांनी सर्वात मोठं धाडस केलं, नवीन बी आपल्या शेतात पेरलं. विचार करा, त्या शेतकऱ्यानं हातात एक छोटंसं बी घेतलं असेल. त्याला त्यावेळी माहिती नव्हतं की या बी पासून उगवणाऱ्या रोपट्याचा संबंध भारताच्या इतिहासाशी जोडला जाणार आहे. त्याला नोबेल पुरस्कार माहीत नव्हता, त्याला ग्रीन रिव्हॉल्युशन्स हा शब्द माहीत नव्हता. त्याला फक्त एवढंच माहीत होतं, जर हे बी चांगलं निघालं तर माझ्या घरात धान्य येईल. आणि लाखो शेतकऱ्यांनी ते बी पेरलं. त्या बियाणानं माती फोडली, रोप उगवलं, कणीस आलं आणि काही काळानं भारताच्या अन्नव्यवस्थेचा चेहराच बदलला. म्हणून हरित क्रांतीची खरी नायिका कोण? फक्त बोरलॉग नाही, फक्त स्वामीनाथन नाही, फक्त शास्त्री नाही, फक्त सरकार नाही. खरी नायिका होती संकटातून मार्ग शोधण्याची भारतीय जिद्द. आणि या जिद्दीची एक गोष्ट आपल्याला आजही शिकवते, राष्ट्राची खरी ताकद केवळ त्याच्या मैदानात, सैन्यात नसते, ती त्याच्या शेतातही असते, ती प्रयोगशाळेतही असते, ती वैज्ञानिकांच्या विचारात असते, ती शेतकऱ्यांच्या हातात असते आणि ती सामान्य नागरिकांच्या त्यागातही असते. काही वर्षापूर्वी भारताला दुसऱ्या देशाच्या जहाजाची वाट पाहावी लागत होती, ज्या जहाजात अन्न होतं. पण 1966 भारताने मेक्सिकोमधून जे जहाज मागवलं त्यात फक्त धान्य नव्हतं, त्यात भारताच्या भविष्यातील अन्न सुरक्षेची बीजं होती. आणि म्हणूनच या कथेचा शेवट करताना एक दृश्य डोळ्यासमोर ठेवा. एका बाजूला 1960च्या दशकातील भारत बंदरावरती उभा, परदेशी गव्हाच्या जहाजांची वाट पाहणारा. दुसऱ्या बाजूला काही वर्षांनी पंजाबच्या शेतात डोलणारी सोनेरी गव्हाची कणसं. एका बाजूला प्रश्न, आजचं अन्न कुठून येणार? आणि दुसऱ्या बाजूला उत्तर, उद्याचं अन्न आपण स्वतः पिकवणार. हाच त्या काळातील भारताचा खरा प्रवास होता. परावलंबित्वापासून आत्मविश्वासाकडे, संकटापासून विज्ञानाकडे, आयातीपासून अन्न सुरक्षेकडे. आणि या संपूर्ण प्रवासात एक वाक्य पुन्हा पुन्हा आठवत राहतं, जय जवान जय किसान. कारण सीमेवरचा जवान देशाचं रक्षण करतो, पण शेतातला किसान देशाला जगवतो. आणि प्रयोगशाळेतला वैज्ञानिक या दोघांच्या हाताला भविष्याची ताकद देतो. म्हणूनच आज आपल्या ताटातली एक साधी पोळी हातात घेताना क्षणभर थांबा. त्या पोळीमध्ये फक्त गहू नाही, त्यात दुष्काळातून गेलेल्या लाखो कुटुंबाची वेदना आहे, त्यात शास्त्रींच्या नेतृत्वाची आठवण आहे, त्यात स्वामीनाथन आणि भारतीय वैज्ञानिकांची वर्षानुवर्षाची मेहनत आहे, त्यात बोरलॉगच्या संशोधनाचा वाटा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, त्यात त्या भारतीय शेतकऱ्याचा घाम आहे, ज्याने एका अनोळखी बियाणावरती विश्वास ठेवून ते आपल्या मातीत पेरलं. कधी काळी भारताला अन्नासाठी जगाकडे पाहावं लागत होतं. आज भारत जगातील प्रमुख कृषी उत्पादन देशांपैकी एक आहे. हा प्रवास एका रात्रीत झाला नाही, तो लाखो हातांनी, हजारो प्रयोगांनी, असंख्य अपयशांनी आणि एका मोठ्या राष्ट्रीय जिद्दीनं घडवला. हीच आहे भारताच्या हरित क्रांतीची खरी कहाणी. भुकेच्या सावलीतून अन्न सुरक्षतेच्या प्रकाशाकडे जाणाऱ्या एका देशाची कहाणी. आणि कदाचित या कथेतला सर्वात मोठा धडा हाच आहे, संकट कितीही मोठं असलं तरी एखादं राष्ट्र विज्ञान, नेतृत्व आणि आपल्या शेतकऱ्याच्या ताकदीवरती विश्वास ठेवत असेल तर इतिहासाची दिशा बदलू शकते. आजची आपली थाळी सहज मिळालेली नाही, तिच्या मागे एका संपूर्ण पिढीचा संघर्ष आहे. म्हणूनच पुढच्या वेळी रोटीचा एक घास घेताना फक्त भूक भागवू नका, त्या घासामागची किंमतही आठवा. कारण कधी काळी ज्या देशाला एका जहाजाची वाट पाहावी लागत होती, त्याच देशानं अखेर स्वतःच्या शेतातून अन्नाची अशी लाट उभी केली की त्यानं जगाला, त्या परिवर्तनाला एक नाव दिलं, हरित क्रांती.